मित्रांनो, काल 2 जानेवारीला निवडणुकीसाठी, महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. हं. आणि ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी अर्ज मागे घेतला. आणि महत्त्वाचा विषय असा, की तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना युबीटीच्या 6 लोकांनी, मनसेच्या 5 लोकांनी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या 5 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता मित्रांनो, नगरपालिकेच्या निवडणुकीपासून जो धडाका प्रतिशत करण्याचा धडाका लावला आहे, म्हणजे विरोधक ठेवायचाच नाही आहे. ऐन-कैन करून जर निवडणुकीला उभंच राहून द्यायचं नाही. जरी उभा राहिला तरी आमिष दाखवून, दबाव टाकून आहे ना, अर्ज मागे घ्यायला लावायचा. तर हे आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही आहे. कारण अर्ज मागे घेतात म्हणजे काहीतरी प्रलोभनं दाखवून किंवा कुठलं तरी प्रेशर टाकूनच सत्ताधारी जे असतात, हे आपली राजकीय पोळी भाजत असतात. ठीक आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा विषय असा, की ज्याच्यावरती जबाबदारी आहे निवडणुका करायच्या व्यवस्थित, ते इलेक्शन कमिशन, त्यांनी मात्र या सर्व घटनेवरती, या सर्व गोष्टीवरती डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. हे KDMCचं एक उदाहरण आहे. 29च्या 29 ठिकाणी मुंबई महानगरपालिका जर तुम्ही अपवाद सोडली तर सर्वकडे अशा पद्धतीचं आज जे आता काल 2 तारखेला अशा घडामोडी झाल्या. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या लोकशाहीसाठी, आपल्या लोकशाही मूल्यांसाठी घातक आहे. कारण ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर केला जातो, ज्या पद्धतीने निवडणुका खेळल्या जात आहेत ना मित्रांनो, हे भयानक